नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गट टायपिंग स्किल टेस्ट बाबत मुख्यत्वे बऱ्याच विद्यार्थ्यांचे दोन प्रश्न समोर येत आहे. ते प्रश्न तुमच्या समोर ठेवले. टायपिंग स्किल टेस्ट मध्ये की डिप्रेशन 1500 किंवा 2000 नाही झाले तर, जसं की 1500 की डिप्रेशन हे मराठीसाठी लागतात आणि 2000 की डिप्रेशन हे इंग्लिशसाठी लागतात. मग हे की डिप्रेशन महत्वाचे आहेत का? हे जर की डिप्रेशन झाले नाही तर काय, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. दुसरं, पात्रता हे जी ठरणार आहे शब्दानुसार ठरणार आहे. म्हणजे जेवढे शब्द टाईप केले, जे 1500 की डिप्रेशन नुसार किंवा 2000 की डिप्रेशन नुसार शब्द टाईप केले त्या शब्दांवरती आहे की डायरेक्ट की डिप्रेशन 1500 नाही झाले 2000 नाही झाले तर अपात्र होणार आहे. याबाबत पण तुम्हाला माहिती देतोय. यासाठी मी एक रिझल्ट तुम्हाला प्रूफ म्हणून दाखवतोय. तो रिझल्ट आहे 2021 लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक. जाऊया आपण रिझल्ट कडे. रिझल्ट काय सांगतो थोडक्यात बघूया आपण. बघा, 2021 चा हा रिझल्ट आहे आणि त्या रिझल्ट मध्ये सांगितलेला आहे लिपिक टंकलेखक 2021 कर सहाय्यक 2021 टंकलेखन कौशल्य चाचणी बाबतचा 20 नोव्हेंबर 2023 ला आलेला रिझल्ट आहे. त्यामधला महत्वाचा मुद्दा आहे मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात. यात काय सांगितलं नीट लक्षात घ्या. आता मी मुद्दे महत्वाचे सांगतो तुम्हाला. बघा, यात सांगितलंय की मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये पहिल्या 1500 की डिप्रेशन नुसार 236 शब्द तयार होतात. म्हणजे मी मराठीचा विचार करतो. सपोज कोणी जर मराठीमधून टंकलेखनाची किंवा टायपिंगची प्रॅक्टिस करत असाल तर त्यांना 1500 कीवर्ड लागणार आहे, की डिप्रेशन लागणार, बरोबर, की डिप्रेशन लागणार आहे. आणि ह्या 1500 म्हणजे तुम्हाला जोही पॅसेज येणार आहे समोर, म्हणजे ऍक्च्युअली आयोगाचा जो तुम्ही टायपिंग स्किल टेस्ट देणार आहात त्यावेळेस 1500 कीवर्ड नुसार जोही पॅसेज तुमच्या समोर येतोय का तो पॅसेज मोठा असेल, 1500 कीवर्ड पेक्षा की डिप्रेशन पेक्षा जास्त असेल, हरकत नाही. तुम्हाला त्या 10 मिनिटांमध्ये पूर्ण पॅसेज टाईप करायचा नाहीच आहे. हा एक मुद्दा नीट नोट डाऊन करा, हायलाइट करा. दुसरं, 10 मिनिटात किती टाईप करायचं तुम्हाला ते तुम्हाला सांगतोय. 1500 कीवर्ड तर 1500 की डिप्रेस करायचं का तुम्हाला 10 मिनिटात ते पण महत्वाचं नाही. काय महत्वाचं नीट लक्षात घ्या. 236 म्हणजे ते काय करणार, जोही पॅसेज तुमच्या समोर येतोय, जोही पॅसेज असेल त्या पॅसेज मध्ये ते चेक करणार पहिले की 1500 की डिप्रेस जर केल्या तर किती शब्द टाईप होत आहे. मग किती शब्द टाईप होतात याने एक्झाम दिले. बघा, ज्यावेळेस 2023 ला ही एक्झाम झाली 2021 च्या क्वेश्चन पेपरची, तर 1500 की डिप्रेशन नुसार 236 किती 236 शब्द टाईप होत होते. किती 200 शब्द, करेक्ट. आणि दुसरं त्यांनी बघितलं. मग आता दुसरं त्यांनी काय सांगितलंय की ह्या 236च्या अगेन्स्ट जर पात्र व्हायचं असेल तर ओपन कॅटेगरीला किती पात्रता किती पाहिजे होतं, ओपन कॅटेगरीला 93% अॅक्युरसी पाहिजे. 93%. मग ह्या 93% नुसार किती शब्द, तर 93% नुसार तुम्हाला शब्द दिले 219 शब्द बरोबर यायला पाहिजे. किती 219 आउट ऑफ किती, आउट ऑफ 236. आणि कॅटेगरीचा जर उमेदवार असेल तर त्याला किती बरोबर यायला पाहिजे, 90% बरोबर यायला पाहिजे. बरोबर, 90% म्हणजे किती वर्ड होतात, तर 90% नुसार 212 वर्ड होतात. 212. तर याच्यावरून तुम्हाला मला काय सांगायचं पुढे तुम्ही दाखवतो तुम्हाला. याच्यावरून असं आहे की जे की डिप्रेशन आहे ह्या की डिप्रेशन पैकी तुम्हाला 236 शब्द म्हणजे तुम्हाला जे ऍक्च्युअल एक्झाम असणार त्या एक्झाम मध्ये पॅसेज समोर असेल. मग 1500 कीवर्डनी मराठीमध्ये 236 शब्द टाईप होतात. हे एक्झाम्पल आहे, हे 2021 आहे, सेम तुम्हाला लागू आहे. 236 शब्द टाईप होतात. मग त्यामध्ये तुम्हाला त्यांना बघायचं आहे की ओपनला 93% अॅक्युरसी पाहिजे, 219 शब्द बरोबर यायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही 1500 की दाबा, 1400 दाबा, 1300 दाबा, 200 दाबा किंवा 1600 दाबा, 1700, 1800 दाबा, पण त्यामधले पहिले 1500 आम्ही चेक करणार. पहिल्या 1500 नुसार किती होतात ते शब्द. सपोज ते 236 होत आहे, पण तुमच्या 1500 की डिप्रेस झालंच नाही, तुमच्या 1400 झाल्या. मग घाबरायची गरज आहे का? 1400 झाल्या आणि तुमचे की डिप्रेशनमुळे तुम्ही अपात्र झाले असं होणार नाही. मग ते चेक काय करतात, तुमचे शब्द. की डिप्रेशन बरोबर पहिल्यांदा महत्वाचं काय, की डिप्रेशन सेकंडरी महत्वाचं आहे, पहिलं अॅक्युरसी आहे. मग तुमचे किती की डिप्रेस झाले याच्यापेक्षा किती शब्द तयार झाले, मग 236 शब्द 1500 नुसार तयार होतात. मग तुमचे जर 219 शब्द टाईप होत असेल आणि तेही अॅक्युरेट असेल, बरोबर असेल, तर तुम्ही सिलेक्टेड आहात. सेम तुम्हाला कॅटेगरीसाठी पण 212 आहे. माझं म्हणणं समजत आलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बरोबर, आता हे झालं मराठीच्या बाबतीत. मग त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी पुढे काय सांगितलं बघा, नीट लक्षात घ्या. याचा रिझल्ट जेव्हा शो केला, त्यांनी रिझल्ट दाखवला, विद्यार्थ्यांना रिझल्ट शो केला, तेव्हा विद्यार्थ्यांच्या कमेंटच्या अगेन्स्ट त्यांनी काय नोटिफिकेशन दिलं हे लक्षात घ्या. हे दुसरं नीट लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलं, मी दुसरं तुम्हाला कमेंट वाचून दाखवतोय त्यांचं नोटिफिकेशन काय बघा. ज्या अराखीव वर्गवारीच्या उमेदवारांनी किमान पहिले 219 शब्द, आता काय सांगितलंय, पहिले 1500 कीवर्ड सोडा, काय सांगितलंय,
ओपनच्या विद्यार्थ्यांनी पहिले 219 शब्द, पहिले 200 जेवढे शब्द टाईप झाले तुमच्याकडनं 10 मिनिटात जेवढे शब्द टाईप झाले त्या शब्दांमध्ये जर 219 शब्द तुमचे जर बरोबर असतील, काय सांगितले, 219 शब्द बरोबर असतील केले असेल तर, तसेच ज्या राखीव वर्गवारीच्या उमेदवारांनी 212 शब्द टंकलेखन केले असतील तर उमेदवारांना संगणक प्रणालीने निर्देशित केल्यानुसार टंकलेखन कौशल्याचं पात्र दर्शवण्यात आले आहे. समजते मला काय सांगायचं आहे. आता लक्षात घ्या, पहिले किती शब्द महत्वाचे, 219, इथे 212. पण आता दुसरा मुद्दा हा आहे, सर आम्हाला तिथे पॅसेज समोर आल्यानंतर कसं कळणार आहे की किती शब्द असणार आहे? आम्ही तर काय टायपिंग करणार, आम्हाला शब्द कळणारच नाही. म्हणून मला काय म्हणायचं तुम्हाला की डिप्रेशन 1500च्या मागे लागूच नका तुम्ही. तो पहिला महत्वाचा मुद्दा आहेच की डिप्रेशनचा, पण त्याच्यापेक्षाही महत्वाचा काय आहे, तुम्ही जे टाईप करताना त्यात अॅक्युरसी पाहिजे. असे काही उमेदवार सिलेक्ट झाले का? यस झालेले आहे. ज्यांचे 219 शब्द, माझे काही मुलांशी मी बोललोय जे सिलेक्टेड आहे, त्यांनी पण सांगितलं सर आमची 1500 की तर डिप्रेस झाले नाहीये, पण आमचे पहिले 219 शब्द बरोबर आले, आमचं सिलेक्टेड. पहिले आमचे 212 बरोबर आले शब्द बरोबर, जेवढे शब्द टाईप केले 10 मिनिटात त्या शब्दांपैकी आमचे एवढे शब्द बरोबर आले, आम्ही सिलेक्टेड आहोत. अगदी तोच रूल तुम्हाला पण लागू आहे. म्हणजे की डिप्रेशन महत्वाचं आहेच, पण त्याच्यावरती महत्वाचं काय, अॅक्युरसी, तो महत्वाचा. सेम इंग्लिश साठी पण सांगितलंय. आता यामध्ये तिसरा मुद्दा त्यांनी अजून एक्सप्लेन केला. काय एक्सप्लेन केला, ज्या अराखीव वर्गावरच्या उमेदवारांची चाचणीच्या वेळी 219 पेक्षा कमी शब्द टंकलिखित केले आहेत, म्हणजे शब्दच 219 पेक्षा कमी आहे, शब्दच 219 पेक्षा कमी आहे, ते अपात्र. त्यांची की डिप्रेशन नाही चेक केले, शब्दच नाही त्यांचे 219. करेक्ट. दुसरं काय सांगितलंय, तसेच ज्या राखीव वर्गावरच्या उमेदवारांना चाचणीपेक्षा 212 पेक्षा कमी शब्द आहे त्यांचे सुद्धा काय, त्यांना काय केलं, त्या उमेदवारांच्या रिस्पॉन्स शीटचे मूल्यांकन न करता त्यांना टंकलेखन कौशल्य अपात्र दर्शवण्यात आलेले आहे. म्हणजेच काय, अराखीव उमेदवारांना किमान 219 आणि राखीव उमेदवारांना 212 शब्द टाईप टंकलिखित करणे गरजेचे होते. सेम इंग्लिशच्या बाबतीत पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. इंग्लिशमध्ये पण सेम तोच मुद्दा त्यांनी सांगितलाय. काय, पहिल्या 200 की डिप्रेशननुसार शब्द तयार होतात, किती, 400 शब्द तयार होतात, 400 शब्द तयार होतात पहिल्या 2000 की डिप्रेशन नुसार. आणि मग त्यानुसार ओपन साठी तुम्हाला 93% म्हणजे 372, किती, 372 शब्द ओपनच्या विद्यार्थ्यांना बरोबर पाहिले. पहिले तुम्ही जेवढे शब्द टाईप करता त्यापैकी 372 बरोबर असेल तर बरोबर आहे, आणि कॅटेगरीसाठी 360 आहे, 360 शब्द बरोबर असतील तर तुम्ही पात्र आहे. तेच त्यांनी इथे पण सांगितलंय जे मराठीसाठी सांगितलंय. मग याचाच अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. काय समजून घ्यायचंय, त्यांनी उदाहरण पण दिलेलं आहे. जसं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं तेच उदाहरण तुम्हाला सांगितलंय की डिप्रेशन विथ अॅक्युरसी आपल्यासाठी महत्वाची आहे. म्हणजे पहिलं महत्वाचं काय, अॅक्युरसी महत्वाची आहे, आणि दुसरं महत्वाचं काय, की डिप्रेशन महत्वाचं आहे. म्हणजे अॅक्युरसीला महत्व द्या. आता जर तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करत असाल तर अॅक्युरसी खूप महत्वाची आहे. अॅक्युरसी येण्यासाठी मागचा व्हिडिओ माझा बघा, त्यात मी तुम्हाला सांगितलंय काही शब्द तुम्हाला यूज टू झाले पाहिजे, नाहीतर इंग्लिश मधला एखादा शब्द तुम्हाला टायपिंग करताना प्रत्येक स्पेलिंग जर बघायची गरज पडत असेल तर तुमचा वेळ खूप जाणार आहे आणि शब्द कमी टाईप होणार आहे. मग शब्द जर कमी टाईप झाले तर अडचणीत येणार आहात. त्यामुळे जेवढे शब्द टाईप होतात तुमचा स्पीड, आता तुम्हाला स्वतःला अनालिसिस करायचं आहे, माझे की डिप्रेशन 10 मिनिटात किती होतात, त्याच्या अगेन्स्ट माझे शब्द किती टाईप होतात, त्याच्या अगेन्स्ट माझे किती शब्द बरोबर आहेत, अॅक्युरसी. मग त्यातला पहिला मुद्दा, मी जेवढे टाईप करतो 10 मिनिटांमध्ये माझे शब्द अॅक्युरेट टाईप होतात का, अॅक्युरसी आहे का, आणि मग की डिप्रेशन महत्वाचं. किंवा दोन्ही बरोबर ठेवा तुम्ही, अॅक्युरसी की डिप्रेशन बरोबर चाला. की डिप्रेशन पण झालं पाहिजे, अॅक्युरसी पण मेंटेन झाली पाहिजे. किंवा जेवढे की डिप्रेस तुम्हाला करायचे त्यापैकी म्हणजे 90% कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना की डिप्रेस प्रॉपर करायचे आणि 93% ओपनरांना प्रॉपर करायचे. हा एक मुद्दा जस्ट लक्षात घ्या. हा मुद्दा बऱ्याच जणांच्या लक्षात आला नाही, बऱ्याच वेळ हा गोंधळ होतोय मुलांचा. सो एक्झाम कधी होणार ते सोडा, पण आता तुम्ही जी प्रॅक्टिस करता ती प्रॉपर करा. उगाच 1 तास 2 तास जाऊन प्रॅक्टिस माझी चालू सर याला काही अर्थ नाही. तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल. नुसतं जाऊन 1 तास टाईप करताना हवं तुम्ही 1च तास करा, तुम्ही हवं ते टायपिंगची प्रॅक्टिस, पण मात्र आज जी केली ती उद्या त्यात सुधारणा पाहिजे. नाहीतर दररोज जाऊन जर तेच होत असेल तर ह्या की डिप्रेशनला, ह्या टायपिंग स्किल देणं काही अर्थच नाहीये. सो लक्षात घ्या, मी परत सांगतो, मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय 50% मुलं टायपिंग स्किल मध्ये अपात्र होतात. तुम्ही आता शेवटच्या टप्प्यावर आहात. सो अजिबात हलगर्जीपणा करू नका, प्रॅक्टिस जबरदस्त करा. आणि आता लागलीच WRD असेल, जिल्हा न्यायालय भरती असेल, यांना सुद्धा याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. सो नक्की प्रॅक्टिस एकदम जबरदस्त करा. काही अडचण आली तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला कमेंट करा. जाता सांगू इच्छितो, पुढच्या महिन्यामध्ये एक मोठी ऍड गट ब आणि गट क ची परत येणार आहे. ह्या ऍड साठी
त्यासाठी तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे तुम्ही मित्रपरिवार तयारी करताल त्यांना नक्की कळवा. इग्नाइट अकॅडमीची एक बॅच अर्जुन 3.0 ची बॅच 3.0 म्हणा 0 म्हणा 16 फेब्रुवारी पासून चालू होते. ऍडमिशन चालू झाली आहे. फक्त 6,999 प्लस जीएसटी मध्ये ऍडमिशन ओपन आहे. लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून परचेस करा किंवा काही अडचण असेल तर ह्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी आहे. तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्या आगेच पुढचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी मी घेऊन येईल. तुर्तास थांबतो. खूप खूप धन्यवाद.